श्री स्वामी समर्थ. कशा सगळे लोक बरे आहेत ना. चला आज मी मुंबईला आल्याबरोबर मी झोपली नाही, काहीच नाही, पण माझी ऑर्डर द्यायला मी चालली. हे बघा माल सगळा घेऊन चालली बॅगेमध्ये सगळा. आज मी खूप लोकांना म्हणजे त्यांची हळद कुणाचा मसाला बिसाला काय देऊन टाकीन. तर आता मी चाललेली आहे. मला एक स्टेशनचं नाव मला आठवत नाही, पण त्या स्टेशनला चालली. त्या ताईंचा जो मर्जी असेल व्हिडिओ काढायचा तर मी काढीन. त्यांना मी 2 किलो त्यांची कैजी 2 किलो त्यांनी मसाले घेतला आहे. स्मिता पाटकर, ठीक आहे. तर त्यांना आपण देऊया, ठीक आहे. तर चला त्या ताईला भेटूया. आणि मी आता चालली माझ्या घरापासून. म्हणजे मी घरात गेली पण नाही, म्हणजे मी माझ्या बहिणीकडे आली. बहीण माझी सगळे आम्ही संगतेच आलो. तर बहिणीच्या घरी आली मी रात्री सकाळी आली. तिथंच आंघोळ मुंगू केली, नाश्ता बिष्टा केला आणि बॅग घेऊन चालली लोकांचे सामान द्यायला. कारण की आपण कुणाचे पैसे घेतले तर त्यांना बरोबर आपण टायमाला द्यायचं, बरोबर आहे का नाही. हां आगे पिछे होऊन जात थोडंसं, पण मी कुणाचंही कुणासंगती बेमानी करणार नाही. आज आहे स्वामींचा वार आहे, गुरुवार आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी हो इथंच मठ आहे. तर इथंच मठाच मी जाऊन थोडंसं 2 मिनटं असं लांबनच करते. आता टाईम नाही माझ्याकडे, कारण मला खूप पुढे जायचं आहे आणि खूप लोकांना ऑर्डर द्यायच्यात. तर प्रत्येक लोकांना जिथं दिलं ना तिथे मी 2-2 मिनटाचा काही व्हिडिओ काढीन एकदम, ठीक आहे. तर चला आज मी दोघींनाच फक्त ऑर्डर देणार आहे, कारण की आज तर लय लांब आहे एकदम, ठीक आहे. चला मग. तर मी आता आले डाक्या रोडला आले. डाक्या रोडला एका ताईला द्यायला मसाला, ठीक आहे. तिला भेटूया. बघा माझे कस्टमर, पहिले कस्टमर स्मिता नावाचे आहे. पहिलं कस्टमर माझं लक्ष्मी नावाच्या होत्या, पण माझ्या नावापासून मी चालू करते. ह्यांना 2 किलो मसाला द्यायला आलेले आहे. हे बॅगेमध्ये आहे. ताई मसाला बघते आणि मग सांगते मला दाखवते एकदा. बघा 2 किलो मसाला दिला आहे ताईचा. ताई आता मसाला करत्यान. एक छोटीशी क्लिप दाखवते मला. तुमचं पण चॅनल खोला आणि त्यात तुम्ही दाखवा. यांचं नाव आज मला नाही जायचं लांब यायचं, ठीक आहे. ताई तुमचं नाव सांगा. मी स्मिता पाटेकर. कालच त्यांनी ऑर्डर दिली, आज त्यांना मसाला भेटला. कारण की म्हणजे मला मुंबईला यायचं होतं ना, मला कोणतं काम होतं म्हणून लगेच पटकन दिलं एकदम, ठीक आहे. बघा ताई सुंदर दिसते का. दोघी जणांना मसाला दिला. एक स्वाती स्वामींना दिला आणि स्मिता पाटकर दिला. ह्या दोघींना तर मी मसाला दिला. आता तिसरी बाकी आहे, तर तिसरीला पण देऊ. दुसरीने तर व्हिडिओ नाही काढला, कारण ती लय घाईमध्ये होते. ती पण तिच्या बहिणीने घेतला. तर आता मी तिसरा व्हिडिओ बनवेन ना, ते त्यांना घेऊन बनवेन, ठीक आहे. चला मग आता पुढचा बघूया. बघा मी आली विटी स्टेशनला. आता आली. माझी किती धावपळ होती बघितलं ना. आता विटी स्टेशनला आली. माझं थोडंसं काम आहे इथं. हे काम झाल्यानंतर सांगेन की माझं काय काम होतं, ठीक आहे. त्यासाठी मी इथं आली. चला बाय. चला खूप थकली बाबा, मी खूप थकली. आणि आता मी घरी चालली. बघा कारण की खूप लोकांना मी हळद दिली, मसाला दिला. चला आता माझं काम झालं. आता घरी चालली. अजून माझं घरीसुद्धा मी पोचली नाही, काहीच नाही. माझी आज कोर्टची तारीख होती, त्याच्यामुळे मी गावानं एवढ्या घाईघाईमध्ये पण आले. माझी ऑर्डर खूप बाकी आहेत अजून, आणि खूप मसाला घेऊन आलेले आहे आणि खूप लोक ऑर्डर करतात. तर एवढा मसाला सगळ्यांचा देऊन मग मी घरी जाईन गावाला. आता वाशिवनं माल बिल भरीन. ज्याला कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर त्यांना नक्की ऑर्डर द्या. बस आले बघा मध्येच, म्हणून मसाला देत सकाळी पण आली. सगळ्यांना एका ताईला मसाला दिला, हळद दिली. आणि आता अजून उद्या चालतं खूप आहे. तुम्हाला उद्याचा माझा ब्लॉग बघा आणि आजचा पण तुम्ही ब्लॉग बघू शकता. आज माझी कोर्टची तारीख होती म्हणून मी तर चर्चगेटला आलेली, तारीख घेतली. आता मी झाली फ्री एकदम, ठीक आहे. नो टेन्शन. आता ज्याचे मी पैसे घेतलेत त्यांचा मसाला दिला. काय लोकांचा बाकी आहे, काय लोकांचा दिला, ठीक आहे. चला आता मी रस्ता क्रॉस करते. बघा 2 मिनटं थांबा. मी एक गाणं म्हणते. सारे शहर में मेरे जैसा कोई नहीं, कोई नहीं बाबा. बघा आपली मुंबई एवढी स्वच्छ मुंबई बाबा. मुंबई आमची मुंबई. तिकडं बघा घरी घोडा पळतय. बघा कसं पळतय. बघ सके कशी मुंबई ग चमकतीया. बघा मुंबई राजधानी आपली बघा. आणि म्हणून म्हणते आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा.
हाय बघा आपले फॉलोवर भेटले. पण मी तुमचं बघते. काय बघता माझं तुम्ही? एक मिनिट जस्ट माझ्या आईला कॉल करू. ओके ओके आईला करा कोणाला पण करा. बघा मला तुमला इंट्रोड्यूस करून दिला. तुमचा आवाज ऐकला. बघा मी माझं ब्लॉग बनवते. एक ताई भेटली तर ताई बोलते की नाही 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 घेत ते तुम्ही चुकून दिसता ना थोडंसं मी ती काढून टाकेल. ठीक आहे ताई. काय नाव आहे तुमचं? माझं नाव नेहा. बघा नेहा भेटली आपल्याला. तिच्या आईला ती फोन लावते. आणि बघा हे आपली चर्चगेट आहे. त्या आईला फोन लावते पण इथे बोलूया. ठीक आहे. तर बाबांना हा ब्लॉग कसा वाटला कसा नक्की सांगा. आणि उद्या मी सगळ्यांचे मसाले घरपोच देणार आहे. ठीक आहे. तेव्हा ज्याचे ज्याचे मसाले मी बुक केलेले आहे त्यांनी व्हॉट्सअपला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये पत्ता पाठवा. आणि मुंबईमध्ये असाल तर नुसतं म्हणा की मुंबईचं आहे. घाटकोपर मुलून. हाय मम्मी कसा आहे? मम्मीला तिने कॉल लावला. ओळखलंच नाही. मुंबईची राणी. युट्यूबचं चॅनल सातपुते स्मिता सातपुते. बरं ना? हा बरे. हा चला बाय. थँक्यू. चला बाय बाय. कुठे राहता तुम्ही? दादर शिवाजी पार्क. चला चालेल. कधी भेटूया. चला बाय बाय बाय. बिचारी तिच्या आईला तिने व्हिडिओ कॉलिंग लावला. जाऊन दे. ती तिला नाही दाखवू शकत ना. बरोबर आहे का नाही? तर भावांनो ज्याचं कुणाचे मी मेसेज उचलला नाही फोन नाही उचलला तर रागवू नका. मी स्वतःहून तुम्हाला कॉल करते आणि तुमचा मसाला घरपोच. आता मला फक्त वेळ द्या. आता मी आज बी का बघा आता ह्या दोघींना मी मसाला दिला. एकीने व्हिडिओ बनवला तर एकीने नाही बनवला कारण माझ्याकडे घाय म्हणजे मी सकाळी खूप घायमध्ये होती त्याच्यामुळं ना मला बनवता नाही आलं. एक मिनिट मला तिकीट काढून द्या. चला आता आपण तिकीट काढूया. मला ते मोबाईलचं तिकीट नाही जमत तर आपण कॅश देऊया आणि आपण तिकीट काढूया. कारण की आपण बिना तिकीटचं जायचं नाही. टीशी असते तुम्ही पण जायचं नाही काय. चला आता इथं लाईन लागली. तिकीट काढूया. ठीक आहे. चला त्या दादाने मला तिकीट दिलं. मी त्याला 10 रुपये दिलं पण त्याने तिकीट देऊन मला 10 रुपये दिलं. पण मी म्हटलं नको ते 10 रुपये किती दिवस मी खाणार. मी रिटर्न दिला. जाऊन दे. तो लय हसली मी पण हसली मग आली माघारी. चला भावानं आता मी माझी ट्रेन पकडते. ठीक आहे. फास्ट आहे. चर्चगेट विराज एसीच्या आहे तिथं त्या साईडला एसी लागली काय आहे काय माहिती. हां एसी आहे ती एसी तिकीट नाही काढलं मी सिम्पल तिकीट काढले. तर आता हे बघा चला जाऊया ह्याच्यामध्ये आपण. ठीक आहे. हे आले. चला माझा हा ब्लॉग इथंच मी संपवते आणि भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि मी गावाचा माझा कसा प्रवास झाला कसा नाही त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. अजून मी घरी नाही पोचली म्हणजे मी सकाळी पोचली घरी आणि अजून मी सामान घेऊन माझ्या घरात पोचली नाही काहीच नाही. माझ्या बहिणीच्या घरात आहे मी. सकाळी आंघोळ करून मी आली कोर्टच्या तारखेला आणि मग आता मी माझ्या बहिणीच्या घरी चालली. बहिणीच्या कोणतं मी माझं सामान घेते सगळं आणि सामान घेतल्यानंतर मी माझ्या घरी चालली. ठीक आहे. तर तुम्हाला मी नक्की तो माझ्या गावाचा प्रवास कसा होता गाव ते मुंबई हे तुम्हाला मी दाखवते. नक्की शेवटपर्यंत उद्याचा ब्लॉग तुम्ही बघा. आणि आज मी काही दाखवलं नाही. ठीक आहे. चला मग बाय सगळ्यांना.